मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना मोठा धक्का। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत। शशांक राव यांच्या पॅनलचे 14 तर प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी। ठाकरे बंधूंनीच या निवडणुकीचं राजकारण केलं, पण ते लोकांना आवडलं नाही। फडणवीसांचं वक्तव्य तर ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनतेनं केलं, शिंदेंची टीका। राज्यामध्ये 25 ऑगस्टला वराह जयंती साजरी केली जावी। मंत्री नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। शासनामार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याचीही विनंती। गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत 130वं घटना दुरुस्ती विधेयक मांडलं। काँग्रेस आणि एमआयएमचा विधेयकाला विरोध। लोकसभेत विरोधकांचा गदारोळ। नाशिकमध्ये गोदावरीच्या पूर परिस्थितीत वाढ। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी। रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पाण्याखाली। जायकवाडी धरणाचे दरवाजे पुन्हा कधीही उघडले जाण्याची शक्यता। गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होणार। धरणातला पाणीसाठा 95%वर। विजेच्या तारेला स्पर्श झाल्यानं एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू। जळगावमधल्या वरखेडे गावातली धक्कादायक घटना। कानात हेडफोन लावून प्रवास करणं जीवावर बेतलं। हायटेन्शन वायरचा शॉक लागल्यामुळे 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू। लोकांनी सांगून सुद्धा दुर्लक्ष केल्यानं जीव गमावला। राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या। राज्यातल्या पूर परिस्थितीमुळे सहकार विभागाचा मोठा निर्णय। पर्युषण पर्वात 2 दिवस कत्तलखाने बंद राहणार। मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती। तर बादशाह अकबरनेही कत्तलखाने बंद ठेवल्याचा वकिलांचा दावा। आणि दादरच्या कबूतरखाना आंदोलन प्रकरणी 150 जणांवर गुन्हा दाखल। गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये 50हून अधिक महिलांचा समावेश। नमस्कार, मी प्रियंका लाठी। बातमीपत्रामध्ये स्वागत। आता पाहूयात पावसासंदर्भातल्या बातम्या। गावराई पाडामध्ये मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग कोसळलाय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। तर गेवराई पाडातील नवीन रेल्वे सुरळीत आहे, मात्र डोंगराचा भाग कोसळल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। बदलापूरमधून जाणाऱ्या उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यावेळी कार चालकांना कार सुरक्षित स्थळी पार्क केल्या आहेत। जळगावच्या एरंडोलमधल्या वरखेडे इथे विजेचा धक्का लागल्याने एकाच परिवारातील 5 जणांचा मृत्यू झाला। शेतकऱ्याने आपल्या शेतात वन्यजीवांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी शेताच्या भोवती तारेचं कुंपण घालून त्यामध्ये वीज प्रवाह सोडला होता, त्यामुळे ही दुर्घटना घडली। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेलं नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय। कोयना, वारणा आणि राधानगरी धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे शिरोळ भागामध्ये पाणी भरण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जाते। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे। नदीची पातळी 40 फुटांवर पोहोचली आहे। पंचगंगेची धोका पातळी ही 43 फूट आहे, तर धोका पातळी गाठायला अवघं 3 फूट पाणी बाकी आहे। पंचगंगेच्या उगमस्थान असणाऱ्या प्रयाग चिखली इथलं दत्त मंदिर देखील पाण्याखाली गेलंय। या ठिकाणी असणाऱ्या पुलाच्या काठोकाठ पाणी भरलंय। सोलापुरातील हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झालाय। तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पावसाचा जोर आणखी वाढला तर तलावाची पाणी पातळी वाढण्याचीही शक्यता आहे।
कोल्हापूरच्या पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीत ओलांडली आहे. त्यामुळे 85 बंधारे अद्यापही पाण्याखालीच गेल्यानं वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कांस खोऱ्यात अतिवृष्टीमुळे वारणा नदी आणि कांसा नदी यांचा संगम असलेल्या मालेवाडी गावाशेजारी रस्त्यावर पाणी साचल्याने 16 गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे मालेवाडीसह नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. कोयना धरणात 1,08,000 क्युसेकने पाण्याची आवक सुरूच आहे. धरणाचे दरवाजे 13 फुटांनी उघडण्यात आलेत. धरण सध्या 102 क्षमतेनं भरलंय. त्यामुळे पाटण तालुक्यातील 53 कुटुंबातील 253 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. पुण्याच्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे एकतानगर भागात पाणी भरलंय. मुळामुठा नदी पात्राबाहेर आलं असून नदीच्या प्रवाहामध्ये वाढ झाली आहे. नदीकाठची अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेली. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं आवर्तन सोडलं जात आहे. त्यामुळे तापी नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे. तापी नदीला पूर आल्यामुळे अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत. मुसळधार पावसाने भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून भीमा नदीचे पात्र हे दुथडी भरून वाहत आहे. पावसामुळे खडकवासला धरणातून भीमा नदी पात्रामध्ये 39,000 क्युसेकने विसर्ग सुरू केला होता. त्यामुळे दौंड शहरातील दशक्रिया विधी घाट आणि महादेव मंदिर पाण्याखाली गेले. अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसब्यातील मेघा नदीला पूर आलाय. पुराचे पाणी गावात आणि बाजारपेठांमध्ये शिरल्याने मोठं नुकसान झालंय. अमरावतीच्या चांदूर बाजार आणि अचलपूर तालुक्यामध्ये ढगफुटीने मोठं नुकसान झालंय. तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी बच्चू कडूंनी केली आहे. तर नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर कडूंनी अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. चिपळूणमधील मिरजोळी गावातील बोरजेवाडीतील 50 ते 60 लोकांच्या जाण्या येण्याचा वाटेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगर हळूहळू ढासळण्यास सुरुवात झाली आहे. तर दरडीवरील घराला धोका निर्माण झालाय. घरात राहणाऱ्या लोकांचाही जीव धोक्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात देखील मुसळधार पाऊस बरसला. महाडमधील शिवथरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. पावसामुळे कुंभे शिवथरमधील शिवथरघळ धबधबा ओसंडून वाहतोय. सातारा जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातून जाणारे अनेक छोटे पूल पाण्याखाली गेलेत. धरणातून सोडण्यात आलेल्या 1,05,000 क्युसेक पाण्यामुळे वेण्णा नदी ओसंडून वाहताना पाहायला मिळते. साताराकडून म्हसवे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे साताराच्या म्हसवे गावाचाही संपर्क तुटला. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे 100 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटलाय. भामरागड बसस्थानक परिसरातील पाणी आता ओसरायला सुरुवात झाली आहे. मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू आहे. सर्वच धरणं बंधारे तुडुंब भरली आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. तर नाशिक जिल्ह्याच्या गेल्या 5 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. वाशिमच्या गोभळीसह परिसरामध्ये पैनगंगा नदीच्या पुरामुळे शेतीला फटका बसलाय. पुरामुळे मागील 7 दिवसांपासून करडा गोभणी हा रस्ता बंद आहे. वाशिमसह नांदेड जिल्ह्यातील 350 गावांमधील 4,11,000 हेक्टर शेतीचं पाऊस आणि पुरामुळे अतोनात नुकसान झालं. या नुकसानीची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. मंत्री भरणेंनी दुचाकीवरून शेती पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना भरपाईचं आश्वासन दिलंय. दरम्यान सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान असलेलं भंडारदरा धरण भरलंय. धरणामध्ये 98% पाणीसाठा असून 12,000 क्युसेकने प्रवरा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रवरा नदीवरील धबधबे ओसंडून वाहत आहेत. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95% पोहोचलाय. धरणामध्ये 976 क्युसेकने आवक सुरू असून
जायकवाडीसह इतर मध्यम प्रकल्प तुडुंब भरलेत. तानसा धरणाचे 38 दरवाजे उघडण्यात आले असून सावरोळीमधील नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागलंय. त्यामुळे वासिंद वाडा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिकच्या इगतपुरीतील वाघाचा झाप मेंगाळ झाप कातोरे वस्ती येथील रस्ता पाण्याखाली गेलाय. त्यामुळे आदिवासी पाड्यांचा शहराशी संपर्क तुटला. विद्यार्थी व नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन इथे प्रवास करावा लागतोय. भिवंडी शहराजवळील काटई ग्रामपंचायत हद्दीतील तलावामध्ये कंटेनर शिरलाय. ब्रेक फेल झाल्यानं कंटेनर चालकाने समोरील वाहनांना वाचवण्यासाठी जवळील तलावाच्या संरक्षण भिंतीला धडक दिली. त्यानंतर कंटेनर थेट तलावात पडला. कंटेनर चालकाने उडी मारून आपला जीव वाचवलाय. वसईच्या चुळणा गावातील वीज पुरवठा गेल्या 3 दिवसांपासून सुरळीत नसल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. मध्य प्रदेशसह जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे तापी नदीला पूर आला. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजचे 6 दरवाजे उघडण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात पाऊस नसला तरी तापी नदी दुथडी भरून वाहते. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. यावेळी मोठ्या संख्येने तरुण नदी पात्रात उडी घेत पोहण्याचा आनंद घेत आहेत. चिपळूणच्या मिरजोळी गावामध्ये दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे 50 ते 60 घरांचा रस्ता बंद झालाय. तर दरड कोसळल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. तातडीने प्रशासनाकडून मदत देण्याची मागणी स्थानिकांनी केली. पुण्याच्या घोड नदीला पूर आलाय. त्यामुळे चांदोह लाखण गावातील पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला. दरम्यान डिंभे धरणातून घोड नदी पात्रामध्ये 17,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. यामुळे गोदावरी नदीतील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुराचं पाणी वाढल्यानं गोदा काठावर भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आलाय. दरम्यान नदी काठावरील पार्क केलेली वाहनं काढण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेवर परिणाम झालाय. वंदे भारत एक्सप्रेस मुंबई सोलापूर रेल्वे रद्द करण्यात आली आहे. तर अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलाय. दरम्यान नागरिकांना वेळापत्रक बघूनच प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तेलंगणाच्या श्रीपाद येलंपल्ली आणि मेडीगड्डा कालेश्वरम या धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. यामुळे सिरोंचा तालुक्यामध्ये पुराचा धोका निर्माण झालाय. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन पथकासह पोलिसांची तैनाती करण्यात आली. पिंपरी चिंचवडमधून वाहणाऱ्या पवना नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. केजूबाई बंधारा ओसंडून वाहतोय. तर केजूबाई मंदिर पाण्याखाली गेलंय. पवना धरणातून 15,700 मिलीमीटर पाण्याचा विसर्ग पवना नदीमध्ये सुरू असल्याने ही परिस्थिती उद्भवली. रायगड जिल्ह्याला सलग 5 ते 7 दिवस पावसाने झोडपलेलं आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय. असंच पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक नद्यांना पूर येऊ शकतो. जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच रेस्क्यू टीमला देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत. सांगली जिल्ह्यातील पूरसदृश्य भागामध्ये प्रशासकीय यंत्रणा अलर्टवर ठेवण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत महापालिकेच्या निवारा केंद्रात 100 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. वैद्यकीय आरोग्य अधिकारी वैभव पाटलांनी ही माहिती दिली. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीवरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. नदीच्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जगबुडी तसेच नारंगी या दोनही नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नारंगी नदीच्या पुराचे पाणी शेकडो हेक्टर भात शेतीत शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.
रायगड जिल्ह्यातील बाळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे पेणच्या खरोशी गावात बाळगंगेच्या पुराचं पाणी शिरलंय. अजून आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आले आहेत. वडगाव धरणात 99.75% जलसाठा असून सध्या 953 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वेण्णा नदीकाठच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कर्नाटकच्या प्रसिद्ध गोकाक धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय. मुसळधार पावसामुळे गोकाक धबधबा कोसळू लागलाय. भारताचा नायगरा धबधबा म्हणून गोकाक धबधब्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे आता धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळतंय. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये पावसाचा जोर वाढल्याने डिंबे धरणाचा पाणीसाठा 98% पोहोचलाय. खबरदारीचा उपाय म्हणून डिंबे धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्गात वाढ करण्यात आली आहे. तर आता 16,460 क्युसेक वेगाने घोड नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरणाचे स्वयंचलित 38 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. तानसा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तानसा नदीला पूर आलाय आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भातसा धरणाचे 5 वक्र दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले आहेत. तर भातसा धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सापगावसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. धोम धरणातून 17,000 क्युसेक तर कण्हेर धरणातून 15,000 क्युसेकने वेण्णा आणि कृष्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे संगम माहुली येथील स्मशानभूमीमध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे. तर अग्निकुंडही पाण्याखाली गेलेत. अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसला असून नदी आणि ओढ्यांना पूर आलाय. करजगाव बहिरम जवळील एका पुलावरून पाणी वाहत असल्यानं पुलावरील वाहतूक देखील बंद झाली होती. मात्र एका स्कूल बस चालकाने पुराच्या पाण्यात बस घातली. दरम्यान मुलांचा जीव धोक्यात घातल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. गडचिरोलीच्या पल्ले गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये मुख्याध्यापक सोमा तलांडी यांचा मृत्यू झालाय. शाळेतून घराकडे परतताना ही घटना घडली. पिंपरी चिंचवडच्या विविध भागातील 1000 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय. दरम्यान अद्यापही पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीकाठचे नागरिक जीव धोक्यात घालून राहत आहेत. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसह रत्नागिरीत आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर कोल्हापूर घाट, गडचिरोली, नागपूर आणि गोंदियाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पावसामुळे ठाण्यासह नवी मुंबई, रायगडमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगलीसह मावळ आणि साताऱ्यातील शाळाही आज बंद असणार आहेत. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे. गेल्या 24 तासात 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरण 93% भरलं असून धरणातून 39,000 क्युसेकने वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे.